35 दिवसांनी मतदानाचा दिवस येईल। कुठेही एकमेकाच्या बद्दल गैरसमज तयार करून घेऊ नका। उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे, पण एकदा उमेदवारी त्या महायुतीमधल्या ज्या घटकाला मिळेल त्याचं काम मात्र इमाने इतबारे राहिलेल्या सगळ्यांनी करायचं आहे। विरोधक जर तिकडे गेले तर ते म्हणतील की आमचं केंद्र सरकार ऐकतच नाही, आम्ही काय करायचं? 5 वर्ष आपली वाया जातील। जी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, निवडणूक बघता बघता 8-10 दिवसामध्ये आचारसंहिता लागेल आणि पुढे महिना 35 दिवसांनी मतदानाचा दिवस येईल। कुठेही एकमेकाच्या बद्दल गैरसमज तयार करून घेऊ नका। महायुतीतनं भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ आणि शिवसेना धनुष्यबाण हे तिघं एकत्र लढतायत। काही मित्रपक्ष पण बरोबर आहेत, त्यांनाही आपण बरोबर घेतोय। तुम्हाला प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे, पण एकदा उमेदवारी त्या महायुतीमधल्या ज्या घटकाला मिळेल त्याचं काम मात्र इमाने इतबारे राहिलेल्या सगळ्यांनी करायचं आहे। कारण जिथं राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तिथं भाजप शिवसेनेने तिथं मतदान केलं पाहिजे, जिकडं भाजपचा उमेदवार असेल तिथं राष्ट्रवादी शिवसेनेने मतदान केलं पाहिजे, आणि जिथं शिवसेनेचा उमेदवार असेल तिथं राष्ट्रवादी आणि भाजप यांनी मतदान केलं पाहिजे। कारण पुन्हा एकदा केंद्रात नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे। आम्ही कुठलाही मुद्दा नेल्यानंतर तिथं आपल्याला मदत होते। आत्ताही आपल्याकडे अतिवृष्टी झाली, सगळ्यात जास्त निधी केंद्र सरकारने राज्य सरकार म्हणजे महाराष्ट्राला त्या ठिकाणी दिलेला आहे। आणि अनेक वर्षाचं जे काही महाराष्ट्राच्या जनतेचं मागणं होतं तेही मागणं कित्येक सरकार आली आणि गेली, परंतु कुणाला ते मागणं पूर्ण करता आलं नाही। त्या बाबतीमध्ये स्वतः नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने पुढाकार घेतला आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम ह्या सरकारने केलेलं आहे। आणि म्हणून त्यांच्या विचाराचं सरकार राज्यात आलं तर आपण त्यांच्याकडनं करोडो रुपयाचा निधी हा राज्याच्या करता आणू शकतो। विरोधक जर तिकडे गेले तर ते म्हणतील की आमचं केंद्र सरकार ऐकतच नाही, आम्ही काय करायचं? 5 वर्ष आपली वाया जातील। त्याकरता माझी तुम्हाला विनंती आहे की काही भांड्याला भांडं लागतं, कुठंतरी गैरसमज होतात, परंतु त्याच्यातनं आपल्या पुढच्या 5 वर्षाच्या डेव्हलपमेंटवर परिणाम होणार नाही, ही गोष्ट बांधवांनो आपण लक्षात घ्यावा। माझ्या मायमाऊलींनो, तुम्ही देखील ही गोष्ट मनापासून त्या ठिकाणी लक्षात ठेवावी अशा प्रकारची विनंती करतो। एकंदरीतच आज लोकार्पण भूमिपूजन झालेल्या विकास कामाबाबत मावळच्या नागरिकांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो। सुनील शेळके एक चांगला उमेदवार तुम्ही आमदार म्हणून पाठवला, त्यानं पण जेवढं काही ह्या मावळच्या विकासाच्या करता येईल त्याकरता त्यांनी परिश्रम घेतले, पाठपुरावा केला, मेहनत घेतली। त्याबद्दल मी सुनीलचं पण मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो। त्यालाही तुम्हालाही शुभेच्छा देतो, त्यालाही शुभेच्छा देतो।